काही चालतच नाही, वस्तीला नाही, लगा नाही, पैसे नाही चालत. तिथं काय आलं म्हणजे आलं जावाच लागत. म्हणून ध्यानात घ्या. मी म्हणून देह आणि आत्मा भिन्न गोष्टी येतात. देह कुठं, आत्मा कुठं. तुमचा देहाचा काही काय नाही संबंध नाही. उगं तुम्ही तादात्म्य केले मूर्खपणाने, तुम्ही अहंकार धरलाय अज्ञानाने, तुम्ही नसलेलेच आरोप करून घेतलेत आपल्यावर. हा कटकटाव खटे मृत्यू लोकाची फराटे येत आवचं ते जन्माला अशी तू चढचढून वैली निघ, चढचढ लवकर काय निघ ये भक्तीच्या वाटाई लाग. मग तू पावशी अव्यंगनीच जाम माझे. मग तू याच्यातून काय निघ वाहिली न. स्थूल देहावर मी वेगळा आहे असं ठरलं तर जन्म मरण संपलं. सूक्ष्म देहावर मी वेगळा आहे असं ठरलं तर येणं जाणं संपलं. याच्यात सूक्ष्ममध्ये येत असतो, याच्यातून सूक्ष्ममध्ये जात असतो. याच्यात 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी आलेली आहे. कशात? ह्या स्थूल देहातून. आता कसे आले त्याचं गणित बी सांगतो तुम्हाला. गर्भात 7व्या महिन्यात प्राण आले. आधी त्याच्यात काय नव्हते. डॉक्टरला आपलाही स्वाद नसला तर तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारा, घेऊ द्या 200-300 रुपये तरी. पण महाराज शरीरात गर्भात प्राण कधी आले? 7व्या महिन्यात काय आली. आणि मग त्याची सुरू झाली हालचाल. अगोदर नुसतं मास्कंड पाळलेलं होतं ते गर्भात. म्हणजे असं होतं ते दाखीतीत ना पाहत नुसतं असा पुटळा हाच्या मुठी वळलेल्या पायाचे असं वळलेलं, त्याच्यात असं मुठ करून पाहिलं की नाही तुम्ही? सांगण्याची थोडीच येत तुम्ही. 7व्या महिन्यात काय आले त्याच्यात प्राण आले. आणि मग हालचाल चालू झाली. सुखरूप व्यवस्थिशीर आहे लेकरू, व्यवस्थिशीर आहे. वजन भिजन लगेच सगळे ते चांगलं आहे ते सुखरूप आहे लेकरू. आणि मग 9 महिने 9 दिवसाच्या नंतर ते बाहेर आलं. तिथून पुढं त्याला डोळे आले. पाहू लागले तेव्हा डोळे, त्याला कळू लागलं तेव्हा कान, चलू लागलं तेव्हा आले पोराला पाये. आजी म्हणते आता कट्ट्याला पाय आली असं दम खाई. इथे गेलेले असतील पाय आणि त्याला आलेले असतील पाय. जोड जमला. काय जमला? इथे गेलेले असते पाय आणि त्याला नौखेच आलेले असते. तुरु तुरु पळत निघला नाही पाळता येत. ही बाताबत पडत. आणि मग आणि पुन्हा आजीच्या आणि पुन्हा कसं असतं हे जोड लेकर यायचे. सांभाळी कोणाच्या? अगदी दुसरं काही होतच नाही. यायला काय आता का तुम्ही काय सांभाळा? लेकरं सांभाळा. लेकरं सांभाळायचं ताट नाही तर धरावाट. जा वृद्धाश्रमात. तुम्हाला लेकरं जर नसेल सांभाळायचे तर मग तुम्ही इथं थांबू नका. कुठे जरा नीट वाट धरा. मग ते लेकरं असे विचित्र त्या बघा. आज आजीलाच विचारावं. इथं सगळ्या काय आता भाज्या झाल्या बिचारायच्या, कतरल्या. आणि पुन्हा हुशारीनं सांगायच्या त्या माया अशी वर राहतच नाही. तुला गिळील तहाच राहील, तुला गिळायलाच आले राहील. म्हणून द्या ज्या गोष्टी याच्यात सूक्ष्म देहात, स्थूल देहात सूक्ष्म देह आलेला आहे. म्हणून सगळ्यात आधी प्राण आले आणि सगळ्यात शेवटी प्राण जाते. सगळ्यात शेवटी काय जाते? प्राण जाते. जसं त्या लंकेमध्ये सगळ्यात शेवटी राहून गेला युद्धाला. आधी सगळ्याला झाडू ते. आधी म्हणे तुम्ही जा, मी माया देखत तुम्ही जा. तसं प्राणाने सगळ्याला सांगितलं डोळ्यावर तुम्ही जा, कानावर तुम्ही बी जा, हातपायावर तुम्ही बी जा. हळूहळू सगळे इंद्रिय जसे आले तसे इंद्रिय तुमच्या देखत गेले. काही द्यायचे गेले डोळे. बोलू नका. घरचेदारी
काय दिसना आता चट खंगाळा झाला का हे म्हणून तर गुरुजी म्हणायचे आमच्या पाठाला जी माणसं येतात ना संसारात उकळून टाकले. काय सांगावं द्यायला, काय सांगावं द्यायला, काय चट रस तिकडे घातला नेऊन नुसतं पाचट राहिला आता आत घरात घालायचं काय. म्हणून बुद्धी खलास झाली, प्राणशक्ती गेली, बुद्धी काय झाली खलास झाली, संसाराला घातली बुद्धी. हा ना, ती आता येऊन बसली पाठाला, काय कळाले. बरं येऊन बसली तर नीट ऐकत नाही, ध्यान देऊन याला बोल त्याला बोल त्याला त्याला वाटतं आपण घरीच बसलो जात, आपल्याच घरी येत आपण. आणि तो आलीस का ग जीवन आली का तू त्या गप्पा कुठं पाठात नाही, हे पाठ आहे. म्हणून ध्यान मग तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर सांगणाराला महत्व येत असतं. तुम्ही असे ह्यांद्र्यावानी करतात नाही तर मग ह्यांद्र्याचे भरीता कान भोकडी ती हाली मान काय कामी आलं तसं ना. काय सावध होऊ नाही का, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझे मल्हारीची वारी. म्हणून आपला विषय चालला याच्यात स्थूल देहात सूक्ष्म देह आला, काही काळ राहिला आणि नंतर हळूहळू हळूहळू जशी आली, पाय आली, हात आली, जीव घेऊ लागले तेव्हा हात आली, चलू लागली तेव्हा पाय आऊ लागले, बोलू लागला तेव्हा तोंड आलं, वाणी आली, पाहू लागलं तेव्हा डोळ. कुत्र सांभाळायचं पाळायचं तुम्हाला तर केव्हा पाळता तुम्ही. कुत्री जाणल्या आता का म्हणून का किंवा घर मालक बी म्हणतो अरे डोळे तर उघडी त्याला, त्या पिल्ल्याला काय उघडी. हां तसं जन्माले तुम्हाला डोळे होते का, हां नव्हते. नंतर काय आले, आता लवकर जे डोळे चालले ह्या पोहायचे याचं एक महत्त्वाचं कारण सांगते तुम्हाला. लवकर चष्मे लागायले, लवकर याची अंधुकपणा आला, याचं एकमेव कारण हे यायचा जन्म कुठं व्हायला दवाखान्यात. लेकरू कुठं जन्मायलं दवाखान्यात. तिथं इतका प्रकाश असतो की पहिले त्याने डोळे उघडले त्या लाईटाने तिथं त्याची 50% ऊर्जा खलास होती डोळ्याची. 50% डोळे तिथं त्याचे काय होते खलास होते. कोण्या प्रकाशात. पहिल्या आपल्या घरी उगत दिवा लावायचे, ते बाजूला एका कोपऱ्यात, तिथं लेकरायचं काय व्हायचा जन्म व्हायचा. म्हणून आणखीन काही काही म्हाताऱ्याला सुईद्वारा वावता येतो आणि नाहीतर नाही काढता यायला चष्मे लागली तर वाचता येत नाही त्याला, चष्मा शिव त्याला दिसना. हे असं का, हे वैज्ञानिक कारण आहे. हे असं कारण आहे त्याला. तिथं त्याची नजर 50% उडाली, म्हणजे त्याच्याकडे इतकी शक्ती नव्हती, तितका प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला. त्या डोळ्याने तितका प्रकाश झापला नाही. म्हणून डोळे नंतर आलेले, कान नंतर आले, वाणी नंतर आली, पाय नंतर आले. म्हणून पाय डोळे म्हणता माझे ती कैसे मोकलेले, मोकलणार आहेत ते, जाणार आहेत पाय, जाणार आहेत वाणी, जाणार आहेत कान, जाणार आहेत. हे सगळं एक दिवस अनेक दिवस अशी परिस्थिती याच्यात येणारा जाणारा प्राण बी जाणार आहे. काय जाणार आहे, हे जे प्राण आहे वायू शो बी एक दिवस काय होणार जाणार. आणि प्राण गेल्यानंतर देह मड होणार, लगेच याला जाळा मारणार, याला ठेवणार नाही. बघा फ्रीजमध्ये वस्तू कवरक चांगली राहते, फ्रीजमध्ये वस्तू त्याच्यात गॅस आहे थोडं, त्याच्यात काय गॅस, हां तर ती वस्तू कशी राहते, त्याच्यातला गॅस संपला मग त्याच्यात वस्तू ठेवलेली सडती का चांगली राहते. तसं ह्या फ्रीजमधला हे गॅस गेला, श्वासरूपी गॅस गेला, मग हे सगळं काय होतं सडत, लगेच खराब होतं. ते ठवाच्या लागी राहत नाही, म्हणून लगेच रुतला म्हणते त्याला. म्हणून प्राण आलेला आहे आणि प्राण जात असतो. म्हणून याच्यातून सूक्ष्म देह जात असतो. काय जातो याच्यातून, सूक्ष्म देह जात असतो. काऊन की तो आलेला आहे. सूक्ष्म देह म्हणजे काय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण. म्हणून बघा कर्मेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, प्राण पंचक आणि मन आणि बुद्धी. हा जो संघाती आणि मन आणि बुद्धी. आणि बघा पुन्हा सांगतो तुम्हाला, बुद्धीमध्ये प्रगटता आहे जीवाची.
त्याच्यात जीव कसा आहे? कुठं? बुद्धीमध्ये प्रगट येतो. कोण? जीव. जसा लाकडात अग्नी प्रगट आहे, लाकडात अग्नी प्रगट आहे, म्हणजे प्रगट जो आहे तो विशेष अग्नी आहे. सामान्य अग्नीचं ते विशेष रूप आहे, सामान्याचंच विशेष रूप आहे. ते त्याला तिथं प्रगटता म्हणजे असं इंधन मिळालं, उपाधी मिळाली प्रगट होण्याकरता. तसं बुद्धी उपाधी मिळाली चैतन्याला प्रगट होण्याकरता, म्हणून त्याला जीव चैतन्य म्हणतात. बुद्धी विशेष चैतन्य, अंतकरण विशेष चैतन्य, बुद्धी विशेष चैतन्य म्हणजे जीव चैतन्य, आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य. जरा बारीक तरी सगळं ज्ञानात घ्या. बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य, आणि त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याचाच बुद्धीत पडलेला प्रकाश, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, बुद्धीत पडलेला आभास म्हणजे जीव चैतन्य. म्हणून सूक्ष्मदेह जिकडं जाईल तिकडं जीव जात असतो. सूक्ष्मदेह जिकडं जाईल त्याच्यात कोण प्रगट आहे? जीव प्रगट आहे. आणि ती प्रगटता त्या बुद्धीमुळे, बुद्धीच्या उपाधीमुळे. म्हणून हा सूक्ष्मदेह जातो, आणि सूक्ष्मदेह जोपर्यंत तुमच्याकडे तोपर्यंत स्थूलदेह भेटतच असतो. स्वप्नात नाही का सूक्ष्मदेह म्हणून कोणता भेटला? स्थूलदेह भेटला. तसं पुढच्या जन्मामध्ये तुमचा जर सूक्ष्मदेह राहिला तर मग कोणता देह भेटणार? कोणता बी घ्या. जी शेवटची वासना राहील तर तुमचा पहिला जन्म. वासना कोणत्या राहत असतात? खाण्यापिण्याच्या, भोगाच्या. म्हाताऱ्याला वासना देह पडताना कोणत्या राहिल्या? हां, जर त्यांनी नाही श्रवण केलं, नाही आत्माकडून घेतला, नाही त्याला ज्ञान झालं, तर मग ह्या भोगाच्याच वासना राहणार, खाण्यापिण्याच्या भोगण्याच्या वासना राहिल्या. अनंत वासना त्या अंतकरणात राहिल्या, आणि त्या वासना घेऊन त्याचा देह पाडा की पुन्हा त्या वासना पूर्तीसाठी तिला पुन्हा स्थूल देह भेटतो. जो भेटून देऊ कोणचा भेटू? बदली झालेला माणूस लगे गडबडीनं आधीच काय पाहत असतो? खोली पाहत असतो. जी भेटल ती तिथं नेऊन आपला काय मानतो? वासना मानतो. मी सांगत असतो आम्ही दृष्टांत. घिसड असते, घिसाडाकडे एखादी गाडी असती, दांडी बैल असते, तो फंडी दांडी, मुडकी तुडकी गाडी असती, शेंबडी काटते असते, तर गाडी कुठं बायको असती. गोजाड्या सगळा पसारा भरायचा की लगेच दुसऱ्या गावात ते आपलं पाल ठोकायचा, वडाखाली काढा त्या पसारा सगळा. ते घन ते काळची आणि ते काळं सर झालं बघून लगेच साखऱ्या पत्ती काळा चहा, त्या काट्याला चहा, ती काळी कुठं बायको करून देती. काय बदललं? पसारा कोणचा? त्याच गावातला. फक्त काय बदललं? गाव बदललं. पसारा तर त्याच गावातला. कुठे? तीच बायको, तेच लेकरं, 6 लेकरं, पुन्हा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आणि ती अविद्या रूपी काळी कुठ बायको झिपरी. आणि तेच लेकरं, तेच काळ कुठं असणार बघून पसारा त्योच. काय बदललं? तसं इथं तुम्ही बी जर वासना ठेवली, नाही ज्ञान झालं, अज्ञान तसंच राहिलं तर सूक्ष्मदेह राहिलं, सूक्ष्मदेह राहिलं की स्थूलदेह ठेवल्यालाच. फक्त गाव बदलले. हे गाव सोडून दिलं, हे देह सुटला, पण दुसरा देह जुटला. अनेक असणारे देह, किती जन्म झाला थोडा गणित नाही जी. म्हणून सूक्ष्मदेह तुम्ही नाही तर तुमचा नाही. जसा स्थूल देहान तुम्ही भिन्न नाही तर तसा ह्या सूक्ष्म देहान बी हे 17 तत्वाचा, हे 25 तत्वाचा. हा स्थूल देह 25 तत्वाचा. पृथ्वीचे 5, पाण्याचे 5, अग्नीचे 5, वाऱ्याचे 5 आणि आकाशाचे 5. 5 25. तुम्ही 25 काही एक. तुम्ही कधी तुम्हाला 25 समजिलं? तुम्ही कधी तुम्हाला कसं समजिलं? एक. आणि हा स्थूल देह कधी बी कितीचा आहे? 25 तत्वाचा आहे. 5 पृथ्वीचे, 5 पाण्याचे, 5 अग्नीचे, 5 वायूचे आणि 5 आकाशाचे. 5 25. म्हणून हा 25 तत्वाचा स्थूल देह तुम्ही 25 नाहीत. कारण की तुम्हालाच कळाले हे 5. पृथ्वी तुम्हाला कळाली, पाणी तुम्हाला कळालं, अग्नी तुम्हाला कळाला, वारा तुम्हाला कळाला, आकाश बी
तुम्हाला काय हे ठळक आणि यायचे 5 तत्व, पृथ्वीचे 5 तत्व, हळ, मांस, रोम, नाड्या, कातड, हे कोणाचं तत्व आहे? पृथ्वीचं तत्व आहे. लाळ, घाम, शेणीत आणि असे युरिये जे पातळ आहे. लाळ पाण्याचा भाग आहे, घाम पाण्याचा भाग आहे, रक्त पाण्याचा घाम आहे. आणि असे जे शेवणी असणारे 5 तत्व आहेत जे पातळ आहेत ते कोणाचे आहेत? पाण्याचे. आणि याच्यात चलन, वलन, अंकुचन, प्रसरण आणि धावन हे कोणाचे येतं? असे बोटवाले. त्याच्यामुळं याच्यात वायू आहे म्हणून समान वायू सगळ्या भागात राहून शरीराची हालचाल करतो, तो समान वायू आहे. याच्यातला जर वायू गेला तर बोट असे होत नाही तर असे होत नाही. काय गेलं? त्याला पॅरलेस म्हणतात तुम्ही तुमच्या भाषेत. काय गेलं? त्याला कोणी म्हणतं अर्धांग वायू, कोणी म्हणतं पॅरलेस. काय गेलं? वायू गेला. त्याच्यातला जो समान वायू होता तो गेला, म्हणून ती हालचाल नाही, त्याच्यातलं काहीच नाही राहिलं. आता उद्बत्ती पळत नाही, अग्नी पळत नाही, काहीच नाही. काय गेला त्याच्यातून? स्पर्श इंद्रिय ते गेलं त्याच्यातलं. काऊन की स्पर्श हे वायूचा गुण आहे. स्पर्श हे त्याचा काय? शब्द हा आकाशाचा गुण आहे, रस हा पाण्याचा गुण आहे, गंध हा पृथ्वीचा गुण आहे, रूप हा अग्नीचा गुण आहे. तसा स्पर्श हा वायूचा गुण आहे. आता वायूच नाही राहिल्यावर त्याचा स्पर्श आहे का? मड्याला कुठं स्पर्श आहे? काही नाही त्याच्यात. वायू नाही, वायू निघून गेला, पंचप्राण निघून गेले त्याच्यातून. म्हणून अशा 25 तत्वाचा हा स्थूल देह. म्हणून तुम्ही 25 नाही, तुम्ही काय नाही, कधी बी तुम्ही कसे. आणि 25 25 कळत नाही ते तुम्हाला कळाले. 25 25 कळाले आणि 25 कोणाला कळाले? मीला कळाले. म्हणजे मी 25 नाही, मी जाणणारा एक आहे. हे 25 चेतन यायला काहीच कळत नाही. हे 25 मला कळाले, मी 25 नाही. आता आतमध्ये चला. आत 17 तत्वाचा आहे. सूक्ष्म देह किती तत्वाचा? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि मिळून किती तत्व झाले? मग तुम्ही 17 का? तुम्ही 17हून वेगळे 18वे. जीवन काळा 17वी. यायला जी जीवन आहे ते तुमच्यामुळे आहे. जीवन काळा आहे. तुम्ही 17वी जीवन काळा म्हणतात ना. ती 17 तत्वाचा हा स्थूल देह, सूक्ष्म देह, आणि त्याला जाणणारे तुम्ही 18वे एक चैतन्य स्वरूप. म्हणजे सूक्ष्म देह बी तुम्ही नाही. आणि हा जो स्थूल देह आहे तर केवळ याच्या सूक्ष्म देह म्हणून. आणि सूक्ष्म देह याला की स्थूल देहाचं वाजलं, उडाला. कोणचा देह? स्थूल देह उडाला. काय गेल्यावर? सूक्ष्म देह कशामुळे? फक्त कारण देहामुळं. त्या सूक्ष्म देहाला कारण देह. आणि कारण देह म्हणजे मला कळत नाही. आत्मा न कळणं हा कारण. आणि सूक्ष्म देह कार्य. स्थूल आणि सूक्ष्म हे कार्य आहेत आणि कारण हे अज्ञान. आणि अज्ञान म्हणजे मला आत्मा माहीत नाही. काय माहीत नाही? आत्मा माहीत नाही. अभाना पादक. आणि आत्मा नाहीच हे असा जो पादकावरण. आत्मा नाहीच असं वाटणं. मीच देह आहे, हे नाव मी आहे, हे रूप मी आहे. आत्मा गीत्मा ती काही माहीतच नाही मला. आत्म्याबद्दल तर ऐकून घेत नाही कोणी. आत्म्याबद्दल तर ते म्हणते दगडाचा टेवी. ते येडी होती लोक कोणी म्हणतात. ते त्याचं पंचीकरण आहे. त्यांनी माणसं काय होती? येडी होती. काऊन की संसारातून मन उठलं की त्याला येडं म्हणजे माणसं. त्याला काय प्रॉब्लेम? त्याला म्हणावं शहाणा, त्याला म्हणावं आमदार. काही नव्हतं हो. हाल्या होता एक आणि बैल होता एक. तुमच्या देखत पाहिलं मी काय होतं? एक हाल्या होता आणि एक बैल. पहा त्याला म्हणावं आमदार. काय नाही 7 एकर जमीन होती, त्याला म्हणावं आमदार. आता काय किती शाळा काय देन कुणीकडे गेलं ते त्याला म्हणावं आमदार. आणि ज्यांनी काहीच नाही केलं
पात्रातली पात्रातच आहे. अरे तेव्हा त्याचं घरच नाही धड करता आलं तर ते काय शाला निवडून द्यावा त्याला. म्हणून ध्यानात घ्या तुम्ही. काऊन लोक पारमार्थिक माणसाला येडं समजित. तुकाराम महाराजाला काऊन येडं म्हणत होते लोक. काय कारण होतं. त्याचं कारण एक होतं ते व्यवहारातलं त्याला काहीच कळत. महादेवाला काऊन भोळं म्हणतात माणसं. हे शिव भोळा चक्र. हे सगळं चक्र ज्याच्या हातात आहे. हे सगळं चक्र ज्याच्या काय तुम्हाला कसं ठेवायचं आहे. कोणाच्या हातात आहे. शिवाच्या हातात आहे. हे सगळं चक्र कोणाच्या. पाऊस पाडायचा उन्हाळा हिवाळा हे कोणाच्या हातात आहे. चक्रवर्ती आहे ना तो. ह्या सगळ्या चक्राच्या वर येतो. हे सगळं चक्र त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या चक्राचा अधिष्ठान येतो. आणि त्याला तुम्ही काय मानले. शिव भोळा भोळा येतो. सगळं सगळं जग चालू सगळं. आणि त्याला तुम्ही काय म्हणाले. काऊन भोळा. रावणाने बायको मागितली तरी दिली. इतका भोळा. म्हणजे बायकोची पण काय नाही. आसक्ती ज्याला नाही. ममत्व ज्याला नाही. ताता माहिती का कथा तुम्हाला. रावण भक्त होता कोणाचा. महादेवाचा. मग असं ते पार्वती बसलेल्या महादेव बसलेली. पार्वतीला पाहिलं हे वासनाने बरबाटल्याला. कोण भक्त जरी असला तरी वासनाने बरबाटल्याला. महादेव म्हणजे मी प्रसन्न येतो या भक्तीला. माग काय मागत नाही द्यायचं म्हणजे तुम्ही. अरे माग म्हणजे वचन द्या. दिलं वचन. जेव्हा काय मागून काय मागणार आहे. आपल्याला माहिती आहे काय मागणार आहे. म्हणजे द्या होतं दिलं वचन. म्हणजे ती तुमची बायको दे मला पार्वती. म्हणजे गेलं काय. म्हणजे बघा तुम्हाला शी दिली तर माईवर चालती. माईवर चालती. पण बायकोवर जर शी दिली आता चालले जमलं कडे. आता तर पाहावं लागते ती. हो ती तेरी मेरी आता. आणि हे होतं रावणाने काय मागितली. गेली न हो बिचाऱ्याने भोळा. कसा ज्याचं संसारातलं ज्याला काहीच कळत नाही त्याला काय म्हणते माणसं. म्हणून महादेवाला भोळा म्हणते. काही संसाराचं घेणं नाही. पण या माणसात बसणं नाही. पण या माणसात उठणं नाही. उठणं मसन वाट्यात जाऊन बसणं. उठणं कुठं जाऊन बसणं. कारण की एकांत वाशी आले लोक तर फक्त माणसं जाळायला पुन्हा तिकडे जाऊन. काऊन की मसन वाटाच गावाच्या बाहेर केलेल्या आहे लोकांनी. ते रजनीश म्हणतात मेरी बहीण चलती तो माई मधात मसन वाटा. रोज जाता आलं पाहिजे त्याच्यातून. कुठून मसन वाट्यात गेल्यानंतर जरा उजवी पडून टपुऱ्यात माणसाच्या. काही खरं नाही माणसाचं. असं काय खरं नाही माणसाचं. अरे पालच मला ते फारच आम्ही चहा पेलच हाटेलीत. आणि असं कव्हात नव्हतं वाटलं इतक्या लवकर मरण. मग जे का मरता मरत असं म्हणा 10 वर्ष लागत का मारायला. मग तिथं त्याचे थोडा डोक्यात काय पडतो. प्रकाश पडतो कुठे गेल्यावर. पण काही माणसं इतके खराब आहेत तिथं विचारायचं काय पडत नाही. प्रकाश तिथं सोयरिकी करते. आमच्या पोराला एखादी पोरगी बसला कुठं तू. मसन वाट्यात बसून सोयरिकी करायला. हो कव्हा सुधरायचा आता बिचारा. याच्या डोक्यावर कव्हा परिणाम व्हायचा इतका बोंदाड आहे. जसं कट्टर चोराला किती जरी मारलं तर लागतच नाही त्याला. कवटी चट्ट पिश्या मिळालेल्या असते त्याच्या पिशी मार खाऊ. तसे हे माणसाच्या इतक्या पिशी मेल्या की हे मस्त वाट्या सोयरिकी करायली. कुठं यायचे कव्हा बिघडायचे टकुरी कव्हा जाग्यावर यायचे. म्हणून रावणाने मागितली. पार्वतीनं धावा केला विष्णूचा. हे पांडुरंग आहे. तुम्हाला तर माहिती आमची मालक कशी येतं. इतके भोळे. आता ह्याच्यापेक्षा भोळा जगात मी कोणीच पाहिला नाही. बायको देणारा कोण देणारा. पैसे देईन जमीन देईन माणूस काही देईन. पण बायको देणारा इतका भोळाच मग व्यवहारात कुठं पाहिला. महादेवा वाचून म्हणून त्याला भोळा महादेव म्हणजे. म्हणून विष्णूचा धावा केला. आले विष्णू धावत आले. म्हणजे काय पाहिजे हे रावण चाललं मला की जमतं का. म्हणजे हे उपतं का.
आणि मग तिला रूप बदलायला लावलं. असं की ते शेंबुडन ते केसन काळी कुठ म्हणले रावणा काय कथा आहे तू, खरं तू याड आहेस. महादेवाने तुला फसिलं. खोटी बायको दिली त्याची तुला आणि खरी ती त्याची जवळ आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुझी मानसपुत्री महादेवाच्या आसनाच्या खाली ठेवली. जी मंदोदरी येते ब्रह्मदेवाची मानसपुत्री येते. तुम्हाला कथा बी सांगतो ना, आता काही कथा बी बऱ्याला नुसते बुंदी खाऊ खाऊ काय येत असतं म्हणून काठाला चटणी बी असते. असा चटका हाणायचा बुंदी खायची पुन्हा. निश्चित बुंदी खाता येते का? मग एका कोपऱ्याला काय असते चटणी ठसा काय भाजी असते तिचा एकदा फुरका मारायचा, आमटीचा फुरका मारायचा आणि पुन्हा पोळीवर ताव द्यायचा. कढी आमटी त्याच्यासाठी असती. कढी खाची आमटीच प्याची, पोळी तशीच. अरे पोळी खाण्यासाठी काय असती, कढी आमटी कशासाठी असती? का दुर्नची दुर्ण आमटीच पियत बसायचं आणि दुसऱ्या दिवशी कळल तुला. पिली आमटी मग उद्या दुसऱ्या दिवशी दामटी केला. म्हणून सांगितलं अरे रावणा पाहिलं तू पाहिलं बाप कॉली सर तण्याला माघराय म्हणणारी केस लोंबलेले सगळ्या त्याच्यात लिखा वा पडायला खाली नाकातून शेंबुड काय करायला ती काय रडायली लगेच खाली टाकून दिली. अशी बायको नेतो का तो? आणि मग या लागला दाटवायला महादेवाला. असं आहे का तू देव म्हणे खोटा रद्दा ती गेली पिशी मला आणि चांगली तो माटी खाली ठेवली. ते अरे नाही तीच पार्वती आहे. खरं बोललेली माझं पण हे पहिल्याचा कपटी माणूस याला खरं जमत का? नाही 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 म्हणे किंवा मांडी खालती ती. माझ्याला मांडी खाली काय नाही असं केलं. खाली ती मंड जरीच होती. ढकली उचलली मंद जरी कोणाला देऊन टाकली? रावणाला देऊन टाकली. मग सुटली पार्वती. असा असणारा भोळा कोण? महादेव. म्हणून तुकाराम महाराजाला भोळं म्हणत होते लोक. काहून? संसारावर ध्यानच नाही. आणि जितकं तुम्ही संसारावर ध्यान ठेवता तितकं दुःख पदरात पडेल. म्हणून संसाराच्या काही संसार ठोक ध्यानाच्या विषयी परमात्मा असा. आणि म्हणून हे स्थूल देह आणि सूक्ष्म देह केवळ कारण देहामुळे. कारण म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे न कळणं. काय कळत नाही? आत्मा कसा आहे ते कळत. मी आत्मा आहे हे ज्ञान नाही आपल्याला. मी आहे कोण जाती, माझी कोणची जात आहे इथं, मी कोण्या जातीचा इथं, कोणची जात आहे आपली? फक्त चैतन्य, फक्त ज्ञान, फक्त मी ज्ञान स्वरूपी. याला पुरावे शास्त्राचा. ज्ञान देव तू कैवल्य. काय म्हणते श्रुती? ज्ञान देव. कोण देव? ज्याला कळतो देव. जो चैतन्य स्वरूपी तो देव. ज्याला कळतो तो देव. ज्याला कळतं त्याला देव म्हणा. ज्याला कळत नाही त्याला काय देव म्हणा? जर जने तो कैसी देव ते चैतन्य स्वयंमेव. बिजा देव मानसी कोई एच बंधन तेने होई. यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र देवत्व. जिथं चैतन्य आहे तो कोण आहे? देव. मग कोण ह्या उपाधीत असू द्या तिथं देव आहे. चैतन्य आहे ना तिथं, तो कोण आहे? उपाधी देव नाही पण त्या उपाधी उपहित जो आहे चैतन्य तो कोण आहे? म्हणून जे जे जीव आहेत, म्हणून जे जे देखीचे भूत ते ते मानिजे. हा भक्ती योग माझा निश्चित जाणार. हे निश्चित जाणार तुला. जे जे देखीचे भूत, भूत दिसलं म्हणजे ते भूत उपाधी आहे आणि त्या उपहित चैतन्य आहे. तो चैतन्य परमात्मा आहे. ती उपाधी देव नाही पण उपहित जो आहे तो कोण आहे? एक उपाधी असते एक उपहित असते. उपाधी आणि उपहित. त्या उपाधीला धरून बोललेला जातो ती उपहित असतो. पटक्यावाला माणूस. ही पटका जो आहे ती उपाधी आणि माणूस हे उपहित आहे. माणूस कोण आहे? उपहित. आणि तो पटका उपाधी. तसं शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी ही उपाधी आणि याला जो जाणणार आहे चैतन्य तो उपहित आहे. म्हणून उपाधी वेगळे आहेत तुम्ही. उपहित आहेत तुम्ही. उपाधी तुम्ही नाही. पटका माणूस नाही आणि माणूस पटका नाही. पटका उपहित आहे आणि पटका उपाधी आहे. माणूस उपहित आहे. कुंडलवान पुरुष. कुंडले उपाधी आणि पुरुष उपहित आहे. तसं हे शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी उपाधी आहे आणि तुम्ही उपहित आहात. म्हणून तुम्ही चैतन्य आहात म्हणजे ज्ञान आहात.
मग अज्ञान तुमच्या ठिकाणी नाही. अज्ञान नाही तर मग सूक्ष्मदेह बाधित झाला, आणि सूक्ष्मदेह बाधित झाला तर स्थूल देह उडाला. म्हणजे तुम्हाला आता जन्म नाही, मृत्यू नाही, येणं नाही, जाणं नाही, कारण की अज्ञानच गेलं. काय गेलं? अज्ञान अवघे हरपे, हरपलं अज्ञान. विज्ञान विशेष करते, ज्ञान ते स्वरूपे काय व्हा? ज्ञान व्हा. व्हा काय आहे तर कोण आहात तुम्ही? ज्ञान आहात. म्हणून आत्मा आणि देह भिन्न आहेत. नाही, देह कल्पना आहे. देह आहे ही काय? कल्पना आहे, आणि केवळ अज्ञानात केलेली कल्पना. अज्ञानच उडालं तर कल्पना गेली, पडली कल्पना, गळून पडली. काय गेलं? मुळात अज्ञानच गेलं. कशाचं अज्ञान होतं? मीच मलाच अज्ञान होतं. मी कोण आहे हेच न कळणं, हेच काय? अज्ञान. बघा, मन, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत. मला दोष कशाला म्हणावं? पापाला म्हणावं. पाप कशाला म्हणावं? खोटं बोलणं. खोटं बोलणं म्हणजे काय? तुम्ही आत्मा असून देह मी म्हणाले म्हणजे कसं बोलायले? काय करायले? भजन करून पाप आलं. काय करू? भजन करून काय व्हालं? तुम्हाला वाटत भजन केलं म्हणजे काय होईल? पण खोटं बोलून भजन करायला ना. मी भजन ते उंगळवाणी नरका जाणे चुके ना. काऊन की सगळं बी दे म्हणलं की कसं बोलायला? तुम्ही खोटं बोलायले. काऊन की तुम्ही नाही दे, तुमचा नाही दे, करा नाही दे, तुम्ही म्हणता मी दे, म्हणजे खोटं बोलायले. खोटं बोलणं म्हणजे काय? पाप आहे. आणि पाप आणि दुःख होत असतं. पापाने काय होतं? पापाचं फल काय? दुःख. पुण्याचं फळ काय? सुख. म्हणून तर पुण्य करा म्हणाले. सुख पाहिजे तुम्हाला, पाप करू नका. काय करा मग? पुण्य करा. पुण्य कशाने होतं? मग कळालं पाहिजे आपल्याला पुण्य कशाने होतं. देवाच्या नामस्मरण, निष्काम नामस्मरण केलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आणि बघा, निष्काम पुण्य केलं तर सत्वगुण वाढत असतो अंतःकरणात, सात्विकता तयार होत असते. आणि सात्विकता वाढली की त्याला संतांची संगत आवडत असते. संतांच्या संगतीत तो आला की तो मुक्त होत असतो. म्हणून भजन करा, म्हणून देवाचं नामस्मरण करा. का सत्वगुण वाढण्याकरता. जितका तुमच्या अंतःकरणात सत्वगुण वाढेल तितकं तुम्ही सात्विक व्हाल. जितका सात्विक व्हाल तितकं प्रसन्न राहाल, आनंद भरीत जीवन जाईल. सत्वगुण म्हणून सत्वगुण लावा अंगारा, इंतू उचळे भरा इंतू चावायला. म्हणून कोणता अंगारा लावा? सत्वगुणाचा अंगारा. आणि मग त्यांनी तमगुण उतरलं, रजगुण उतरलं, आणि सत्वगुणात त्यात सत्वगुण संध्या येते ज्ञान, सत्वगुणात ज्ञान होत असतं. संतांची संगत होत असती, संत संगती आवडती, शास्त्र आवडतं, वेदांत शास्त्र आवडतं. मग कळून घेण्याची जिज्ञासा तयार होत असती, मुमुक्षता येत असती. काही मी उद्धार पाहिजे, काही कृपा करीत नारायण आहे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान. आणि मग त्याचं अज्ञान निवृत्त होत असतं संतांच्या संगतीत. त्यांनी ऐकलं, श्रवण केलं, श्रवणात बसला येऊन की मी आत्मतत्व आहे असं त्याच्या लक्षात येईल. मी कोण आहे? आत्मज्ञान स्वरूप आत्मा आहे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञाना ब्रह्म, तत्वमसी हा महावाक्य ऐकलं आणि बुद्धी निश्चय झाला तसा मी आत्मतत्व आहे. मी साक्षी या सगळ्याचा, द्रष्टा आहे, स्वयंप्रकाश आहे, सगळ्याला जाणणार आहे. हे दृश्य आहे, मी त्याचा द्रष्टा आहे. हे सगळं माझ्यावर प्रतितीला आले, खोटं आहे, कल्पित आहे, मिथ्ये. तेरते माईक दुःखाची जनती, लटका व्यवहार सर्व हा संसार, फलकट तो संसार येथे सार भगवंत. असं संतांची प्रमाणाने, युक्तीनं आणि अनुभवाने मी ज्ञान आहे असं काय. कारण की जागृतीला इंद्रियवृत्ती घेऊन जाणलं मी, स्वप्नाला अविद्यावृत्ती घेऊन जाणलं, सुसुप्तीला मूळवृत्ती घेऊन जाणलं. असा मी या सगळ्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. या सगळ्याचा मी साक्षी द्रष्टा आहे, स्वयंप्रकाश आत्मतत्व आहे असं अनुभूती त्याला येत असते. आणि म्हणून अशा संतांच्या संगतीत मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशी काय येत असते त्याला. मी सत आहे, मी चैतन्य आहे आणि मी आनंद स्वरूप आहे. ही असा निश्चय होत असतो त्याला, निश्चयाचे बळ. म्हणून बुद्धी निश्चय, आत्मज्ञान असा निश्चय होत असतो. ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला मी ब्रह्म अशा दृढ भावनेवर राहत होतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण.
कशावर निष्ठा? देहावर नाही, इंद्रियावर नाही, भोगावर नाही, ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहार नाही. त्याच्यातच गुंग असतील. काही काही माणसं गांजातच गुंग असतील, काही दारूत गुंग असतील, काही विषयात गुंग असतील, काही पैशात गुंग असतील, काही पदात गुंग असतील. हे कशात गुंग? स्वरूप असतो गुंगाच असते ते. काही पत्त्यात गुंग असतील. म्हातारं मेलं, बाप जरी मेला म्हणतो तो बांधावर घेतोच मी. काय करा? डरबीचा डावे आणि आता गुंग झाला. डरबीचा डावे आता डरबीचा मनात लागायचा सारखा. आता आणा इथं मठात वाट्या लोक आणा, मी घेतोच. इतका काय झाला ते कशा रम्मी इतके गुंग झाले राव आपले पांडव की बायकोला उस्तर गुंग झाले. मग गंजीप्या खेळायचं तर पांडवासारखा खेळा नाही, कळत नाही मला. पण ती खेळायची तर कोणासारखी खेळा. राज्य गेलं शेवटी काय लावली पणाला. पांडवाचं जरा असं आहे गंजीप्यात, माणसाचं काय. म्हणून गुंग होतं माणूस त्याच्यात. कशा? त्याला ताण लागत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला दिवस माळायला कळत नाही. जेव्हा पत्ते दिसणार नाही तेव्हा म्हणते गाड्या बंद करा, आता दिसत नाही, काही कळत नाही. इतके कशात गुंग झाली? त्या इतके दारू गुंग झाली माणसं, इतकं विचारात गुंग झाली. अरे देवात गुंग व्हा. कशात गुंग व्हा? देवात गुंग व्हा. म्हणून तत्परायण हा त्याला हरीची समाधी म्हणा. काय लागली? तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव्यथा काही नव्हतो. म्हणून अशा प्रकारे अंतर्मुख राहून मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशा बोधावर जो आरूढ झाला, अशा बोधावर जो जाऊन बसला, झाली त्याची कार्यशक्ती तुटली. जन्म जरा उपाधी हेच एक आठी एर जाणं ते भ्रांती. हेच एक खरं आहे. हेच कळून घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी माणसाने हे कळून घेण्यासाठी सगळं पणाला लावा. हे आधी कळून घ्यायला जावं. हे आधी लक्षात घ्या. हे लक्षात घेतल्यानंतर उरलेल्या आयुष्य खेळ यायचं असतं. सहज जीवन जगत असतं. त्याला कोणती टेन्शन नाही, कोणती चिंता नाही, कोणतं भय नाही. निर्भय निशंक विचारितामयी सुखानंद हृदयी निर्भयता प्राप्त होती. निश्चिंत जीवन प्राप्त होतं. कोणती चिंता नाही, कोणता घोर नाही. आनंदभरीत जीवन असतं. काही मिळवागं काही न मिळत. त्याची प्रसन्नता कशावरच अवलंबून नाही. स्वतंत्र जीवन जगत असतो, प्रसन्न जीवन जगत असतो. म्हणून हे एक सूत्र आहे, ते लक्षात घ्यावं. उद्याचा विषय उद्या पाहू. पुंडलिका मौली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे